शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा आणि आमच्या कम्युनिटीचा त्यांच्याबद्दलचा विश्वास आहे की हे सगळं होऊ शकलेलं आहे. हे सगळ्यात आधी आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी, त्याच्यानंतर आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर आपले नामदार दिलीप भाऊ महाजन आणि सोबत विकासताई वाघ आपले खासदार आणि माझे वडील जळगाव शहराचे आमदार राजमामा कोळे, या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की मला ही संधी दिली आणि माझ्या पार्टीचं एक पार्टिसिपेट करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रभागाच्या मला संधी दिली. सोबत प्रभाग क्रमांक 7 आणि सगळ्यात जास्त मोठं सॅक्रिफाईस माझ्या आईचं आहे. माझ्या आईने सुद्धा मागचे 20 वर्ष झाले खूप शहरामध्ये लोकांची सेवा नगरसेविका म्हणून खूप चांगले कार्य केलेले आमच्या प्रभागामध्ये, प्रभाग 7 मध्ये. आणि आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने ही संधी मला भेटली आहे आणि आईने यावर्षी पार्टिसिपेशन न करता परिवारामधून मी एकमेव महानगरपालिकेमध्ये सदस्य राहतो. पहिली निवडणूक होती, जर ही निवडणूक जर लढवली म्हणजे जर झाली असेल तर ते चांगलं झालं असतं का झालं हे बरं झालं? नाही, आम्ही निवडणुकीला समोर पण गेलो असतो तरी काही प्रॉब्लेम नाही होता, कारण तिथे आधीपासून 4च्या 4 सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि तिथे माझे बाबा सुद्धा आधी नगरसेवक होते आमदार होण्याच्या आधी, नंतर आई सुद्धा नगरसेविका होती आणि त्या वॉर्डामध्ये आणि त्या प्रभागामध्ये आम्ही वर्षानुवर्ष झाले कार्य करत आलेलो आहे. तर तिथे आम्हाला आताही 100% गॅरंटी आहे की आमच्या 4च्या 4 सीट म्हणजे उरलेल्या सीट सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या. माझ्या समोर जे लोक होते त्यांचे सुद्धा मी आभार मानेन. 8 ते 9 लोक होते पण मी सगळ्यांचा खूप आभार मानेन की त्यांनी सुद्धा सहकार्याची भूमिका ठेवली आणि सोबत असं आहे की मला प्रभाग 7 प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी. हो, आदरणीय दिलीप भाऊ महाजन आणि माझे वडील आदरणीय राजमामा कोळे आमदार जळगाव शहर आणि मंगेशदादा चव्हाण आपले प्रभारी या निवडणुकीमध्ये पुढे येणाऱ्या 10 ते 12 दिवसांमध्ये अतिशय चांगलं यश भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे आणि जेवढ्या आम्हाला सीट मिळाल्या आहेत त्या सगळ्या सीट्समध्ये पूर्णच्या पूर्ण सीट आम्ही पुढे जिंकून येण्याच्या प्रयत्नामध्ये